रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम माझं लातूर माझा व्यापारी, माझं लातूर माझा व्यापारी, जे नवं लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. व्यापार वाढवा, उद्योग वाढवा, व्यवसाय वाढवा, सामील व्हा, लातूरला मोठं करा. संपर्क करा रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. मोबाईल नंबर 9890398788. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस, दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी शिवराज पाटील चाकूरकर बोलतोय. देवघरातून देवानेच मला आता देवाच्या राजमहालात आणलंय. आणि लातूरकरांना मी चांगलं ओळखतो. लातूरकर मला सुद्धा ओळखतात. आणि सध्या जे काही राजकारण मी सगळं पाहतोय ते राजकारण आहे माझ्या पुतळ्याचं. आणि पुतळा उभा राहायचा आहे, माझं स्मारक उभा राहायचं आहे. तर माझं असं स्पष्ट मत आहे, माझ्या नावानं एखादं हॉस्पिटल, माझ्या नावानं एखादं सभागृह, माझ्या नावानं एखादी आर्ट गॅलरी, माझ्या नावानं एखादं नाट्यगृह आपण जर उभारलं तर ते मला खऱ्या अर्थानं ते माझं स्मारक ठरेल. आणि सध्या पाहतोय मी लातूरचं राजकारण मी आज नाही ओळखत. 40 वर्षापासून मी लातूरचं राजकारण 50 वर्षापासून पाहतोय. लातूरला नेहमीच पुतळ्याचं राजकारण झालं. बसवेश्वर महाराजांचा पुतळा होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न केले. रात्रीतून त्या ठिकाणी कोणाचा पुतळा आणून बसवला. आणि आज बसवेश्वराचा पुतळा कुठं आहे हे सगळं लातूरकरांना माहिती आहे. आणि मी कधी पुतळ्याचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, कपटी भावनेचं राजकारण, जातीवादाचं राजकारण याला मी कधी आयुष्यात थारा दिला नाही. मी अनेक वेळा विजयी होऊन नगर परिषदमध्ये गेलो, महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो, लोकसभेत गेलो. अनेक वेळा मला या लातूरकरांनी भरपूर प्रेम दिलं, विजयी केलं, सत्तेत बसवलं, लाल दिवा दिला, मंत्रिपद भोगलं. आपली सेवा करण्याची मला संधी मिळाली. आणि या संधीतून कधी मी स्वार्थ नाही बघितला. अनेक संधी आल्या आयुष्यामध्ये, पण कधी स्वार्थ नाही शिवला. कारण आमच्यावरचे संस्कार, आमचं आध्यात्मिक बैठक, आमची आध्यात्मिक वाचन आणि आमचे संस्कार, आमचं राहणीमान आणि एकंदरीत आमच्या परिवाराचा असलेला संस्काराचा तो भाग आहे. पण मी व्यथित आहे की माझा पुतळा कुठे बसवावा याच्या बाबतीत लातूरमध्ये मोर्चे काढावे लागतात. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे या मोर्चामध्येच सामील होणारे किती जणांनी अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात प्रचार केला. त्यांना पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न ज्यांनी केला
तेच आज खांद्याला खांदा लावून मोर्चामध्ये सामील होत आहेत अर्चना पाटलाच्या. पण ती शिवराज पाटलांची सून आहे. मला विश्वास आहे की एक ना एक दिवस याच आमच्या सूनबाई महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात, समाजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करतील. कोणती शंका मला नाही आहे. पण सोबत असणाऱ्या आजूबाजूच्या स्वार्थी राजकारणी, भ्रष्टाचारी आणि जातीवादानं भरलेल्या या खचाखच कार्यकर्त्यांच्या मेंदूमध्ये आज काय शिस्त आहे याची पूर्ण कल्पना मला आहे, माझ्या परिवाराला आहे, अर्चना ताईंना सुद्धा आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की लातूरच्या नवजवान नवतरुण राजकारण्यानो, आता तुमचं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी जपण्यासाठी तुम्ही माझ्या नावाचा वापर करताय. ज्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला तीच मंडळी आता हातामध्ये माझेच फोटो घेऊन माझा पुतळा कुठे उभा राहावा यावर राजकारण करतायत. अरे बाबांनो, मी जिवंत असेपर्यंत तुम्ही काय बोलत होतात, तुमचा आमच्या परिवाराबद्दल काय भावना होत्या याची पूर्ण कल्पना मला कार्यकर्ते सांगायचे, जवळची मंडळी सांगायची. पण कधी कधी मी व्यथितही व्हायचो. कधी कधी मला वाटायचं की मी काय चूक केली. मी भ्रष्टाचार केला नाही ही चूक केली, मी कारखाने उभारले नाहीत ही चूक केली, मी गोरगरिबांना लुबाडलं नाही ही चूक केली, मी कोणत्या ठेकेदाराकडून कमिशन खाल्लं नाही ही चूक केली. काय चूक केली, मी काय चूक केली? लोक विचारत होते की शिवराज पाटलाचा मुलगा काय मिळवलं आयुष्यात, तर फक्त एक गॅस एजन्सी पोट भरण्यासाठी. अनेकांचे आमदारांचे सुपुत्र आज कुठे आहेत, अनेक मंत्र्यांचे सुपुत्र आज कुठे आहेत, अनेक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, अरे मुलं तर करोडपती अब्जोपती, परदेशात सुद्धा ह्यांच्या संपत्त्या. अरे ज्यांनी पहिली निवडणूक स्वतःचं शेत विकून केली त्यांची मुलं आज कोट्यवधीची भाषा वापरतायत, स्वतःचं जेट विमान घेऊन फिरतायत. तसं तर माझ्या मुलांनी केलं नाही. शिवराज पाटलांनी आयुष्यामध्ये दुःख जरी आलं तर कधी खंत व्यक्त केली नाही. शिवराज पाटलांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी विजय झाला म्हणून हुरळून गेले नाहीत, आनंदाचा उन्माद केला नाही, ना कधी दुःखी होऊन कष्टी होऊन स्वतःला कोसलं नाही. पंतप्रधान पदाची आलेली संधी सुद्धा याच नतद्रष्ट झालेल्या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी तोंडचा घास हिरावून घेतला या लातूरचा पंतप्रधान पदाचा. एवढी चांगली संधी पुन्हा या कितीतरी शेकडो वर्षात लातूरला मिळेल का याची चर्चा स्वर्गामध्ये सुद्धा सगळी मंडळी करतायत. माझी दररोज विचार विनिमय होतो. बाळासाहेब ठाकरेंसोबत होतो, अटल बिहारी वाजपेयी सोबत होतो, विलासराव देशमुख सोबत होतो, शंकररावजी चव्हाणांसोबत होतो, आर पाटलांशी होतो. अनेक पक्षातले अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मला भेटतात. कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटले. त्यांनी सुद्धा सांगितलं काय शिवराज पाटील काय चाललंय. मी विचारानं मनानं मी श्रीमंत आहे. फक्त लोकसंग्रह, लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी असलेल्या भावना या लातूरच्या राजकारण्यांनी ओळखावा. माझा पुतळा कुठे बसवावा याच्या राजकारणापेक्षा या भ्रष्ट, या सत्तेनं पिपासू झालेल्या, या सत्तांध झालेल्या आणि
सत्ता आणि संपत्तीची नशा चढलेल्या या सर्व माझ्या तरुण झेंजी कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, स्वतःला आवरा. शिवराज पाटलांची पुस्तकं वाचा, विचार वाचा, माझा इतिहास वाचा की शिवराज पाटील कसे घडले. शिवराज पाटील घडायला असे अनेक शेकडो वर्ष लागतील. फक्त माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की माझ्या नावानं राजकारण करून, माझ्या नावाचे हाताचे फोटो घेऊन, माझ्या नावाचा पुतळ्याचं इथं राजकारण करून कृपा करून माझ्या भावनेला ठेच पोचवू नका. तुम्हाला माझं स्मारकच उभं राहायचंय, एखादं सुंदर वाचनालय उभं राहा, एखादं सुंदर नाट्यगृह उभं करा, एखादं सभागृह उभं करा, आणि काहीच नाही जमलं एखादं असं हॉस्पिटल उभं राहा. ती मला खरी श्रद्धांजली आणि ते स्मारक ठरेल या लातूरकरांचं. लातूरने अनेक राजकारण पाहिलेली आहेत. पाडापाडीचं राजकारण, एकमेकाच्या पायात पाय घालून सत्तेपासून खाली खेचण्याचं राजकारण जर कोणी खेळलंय तर या लातूर जिल्ह्यात खेळलंय. आणि तरी पण आम्ही डगमगलो नाहीत, कधी हरलो नाहीत. अहो, काहीच नसताना सुद्धा मला गृहमंत्री पदावर विराजमान केलं. ही लातूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खंत आहे पंतप्रधान पदाची संधी गेल्याची, पण आम्ही ती कधी बोलून नाही दाखवली, आयुष्यात कधी बोलून नाही दाखवणार. पण आता म्हणतात ना, देवघरातून मी देवाच्या राजमहालात आलेलो आहे. अत्यंत समाधानी, शांत, निर्विकार मनानं या राजमहालात आज माझं वास्तव्य आहे. मी दररोज वाचन करतो, मी योगा करतो, महान पुरुषांचे ग्रंथ वाचतो आणि आध्यात्मिक, सांस्कृतिक सर्व इथला आनंद घेतो. म्हणून या देवाच्या राजमहालातून माझ्या या पुतळ्याचा राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबांनो, कृपा करून माझ्या नावाचा वापर करून राजकारण करू नका. ते राजकारण जातीचं नसावं, ते राजकारण व्यक्तीचं नसावं, तर ते राजकारण समाजाच्या विकासाचं असावं. तेच माझ्यासाठी खरं स्मारक ठरेल. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण, रत्नाकर न्यूज.